नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, जसा पक्ष्यांचा थवा तसा विमानांचा काय? आणि पर्याय आहेत ताफा, संघ, घोळका, संच. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होणार आहे आत्ता. आणि मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ताफा. जसा पक्ष्यांचा थवा असतो तसाच विमानाचा ताफा असतो. पुढचा प्रश्न, जशी पोत्यांची थप्पी तशी चोरांची काय? आणि पर्याय आहेत जुडी, जाळी, टोळी, जाळी, मोरी. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होणार आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टोळी. जशी पोत्यांची थप्पी तशीच चोरांची टोळी असते. पुढचा प्रश्न, मेंढ्यांच्या समूहाला काय म्हणतात? पर्याय आहेत घोळका, कळप, खिल्लार, जथ्था. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कळप. मेंढ्यांच्या समूहाला कळप असे म्हणतात. पुढचा प्रश्न, रात्री आकाशात ताऱ्यांचा टिमटिम दिसतो. पर्याय आहेत पुंजका, थवा, घोळका, कळप. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुंजका. रात्री आकाशात ताऱ्यांचा पुंजका दिसतो. पुढचा प्रश्न, पेंडी कशाची असते? पर्याय आहेत दुर्वांची, लाकडांची, गवतांची, करवंदांची. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गवताची पेंडी. गवताची पेंडीला पेंडी असे म्हणतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लागूनच असलेला बेल आयकॉन ऑन करा असेच व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी. चला तर मग 6वा प्रश्न पाहू. तांडा कशाचा असतो? पर्याय आहेत उतारूंचा, किल्ल्यांचा, उंटांचा, यापैकी नाही. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उंटांचा. तांडा हा उंटांचा असतो. पुढचा प्रश्न, गुच्छ कशाचा असतो? पर्याय आहेत फुलांचा, खेळाडूंचा, माणसांचा, यात्रेकरींचा. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फुलांचा. गुच्छ हा फुलांचा असतो. चला तर पुढचा प्रश्न, उतरंड कशाचे असते? म्हणजे म्हणतात पोत्यांची, उतारांची, मडक्यांची, यात्रेकरींच्या. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मडक्यांची. उतरंड हे मडक्यांना म्हणतात. पक्ष्यांचा थवा तर द्राक्षांचा काय? पर्याय आहे ढीग, घड, गुच्छ, संच. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घड. पक्ष्यांचा थवा तर द्राक्षांचा घड असतो. चला तर मग आपण 10वा प्रश्न पाहू. पक्ष्यांचा थवा तसा मुलांचा काय? आणि पर्याय आहेत कळप, पुंजका, घोळका, तांडा. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घोळका. पक्ष्यांचा थवा तसाच मुलांचा घोळका असतो.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लागूनच असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, कारण आमचे दररोज व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात व ते व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. चला तर मित्रांनो, आपण आता नवीन एका व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद.